विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचे संसदेतही पडसाद। विरोधी पक्षाचं संसदेच्या आवारातून काळे कपडे घालून आंदोलन। विद्यार्थ्यांशी यापूर्वीच चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती। सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे। उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय दबावाला बळी पडणार नाही, केंद्र सरकारची स्पष्ट भूमिका। दिवा मुंब्रा दरम्यान लोकलच्या दरवाजात उभी असलेली महिला थोडक्यात बचावली। महिलेजवळून पुलाचा खांब काही इंचाच्या अंतरावरून गेल्यानं मोठी दुर्घटना टळली। मध्य प्रदेशातील फोर्टिफाईड तांदूळ घोटाळा प्रकरणी एसआयटीनं गोंदियातील 2 राईस मिल मालकांना घेतलं ताब्यात। अवैध विक्री प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटक। लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तगिरी गुरु जयरामजी महाराजांना अटक। न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडीऐवजी सुनावली न्यायालयीन कोठडी। अजित पवारांच्या जयंतीनिमित्त त्यांचे बंधू राजेंद्र पवारांची भावनिक पोस्ट। काय बंधू, या दादांच्या हाकेची आजही प्रतीक्षा। पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम। पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 65% भरलं तर कवडास धरण ओव्हरफ्लो। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव आणि मानोरासह 6 तालुक्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। पावसामुळे पिकांना नवसंजीवनी। कल्याण डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम। आणि कांदिवली परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। महापालिका प्रशासनाकडून पाणी साचलेल्या भागांमध्ये पंपिंगची व्यवस्था। मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूया। विद्यार्थी आंदोलनावर सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। विद्यार्थी आंदोलनावर केंद्र सरकार चर्चेसाठी तयार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। तर शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय असून दबावाला बळी पडणार नाही अशी स्पष्ट भूमिका सरकारनं घेतलेली आहे। नीट, सीयूईटी आणि जेईई मेन यासारख्या परीक्षांवर संसदेमध्ये विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास आणि सविस्तर चर्चा करण्यास पूर्णपणे तयार असल्याचं सरकारनं स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती आहे। आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्याच व्यवस्थेतील लोकांनी ही चूक केली। आम्ही पेपर माफिया नाही, आम्ही ही गळती लपवण्याचा प्रयत्न केला नाही। उलट जबाबदारी स्वीकारून सिस्टममधील त्रुटी दूर केल्या किंवा दुरुस्त केलेल्या आहेत असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलंय। आंदोलनावरील मत लोकशाहीत विरोधात किंवा विरोध किंवा आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे। मात्र सध्या जे लोक आंदोलनाचं नेतृत्व करतायत ते प्रत्यक्ष प्रभावित झालेले विद्यार्थी नसून यामागे राजकीय हेतू असल्याचं केंद्र सरकारचं मत आहे। विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचे पडसाद आजही संसदेत उमटलेत। विरोधकांनी काळे कपडे घालत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध केलाय। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। काळे कपडे घालत विरोधकांनी निषेध दर्शवलेला आहे। विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचे पडसाद
आज संसदेमध्ये उमटलेले पाहायला मिळाले। विरोधकांनी काळे कपडे परिधान करत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध केलेला आहे। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील संसदेच्या परिसरात करण्यात आली। अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आज विरोधकांनी काळे कपडे परिधान करत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमारचा निषेध वर्तवलेला आहे, काय अपडेट? बरोबर आहे का? 2 दिवसापूर्वी जे दिल्लीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून जे उग्र आंदोलन करण्यात आलं होतं त्यामध्ये मोठ्या संख्येने युवकांचा समावेश होता। युवकांचा हा आक्रोश होता। या आक्रोशानंतर ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांनी आणि निमलष्कर दलांनी ज्या पद्धतीने त्याच्यावरती लाठीचार्ज केला याचा निषेध म्हणून कालही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं। आज आता संसद भवनाच्या परिसरामध्ये एक प्रकारे सर्व विरोधी पक्ष जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि काँग्रेसचे अनेक खासदार आणि काँग्रेस पक्षाचे खासदार सोबतच खुद्द राहुल गांधी यांनी देखील काळे कपडे घालून आज ते निषेध व्यक्त करत आहेत। सोबतच समाजवादी पक्षाचे नेते देखील उपस्थित आहेत, त्यानंतर डाव्या पक्षाचे नेते उपस्थित आहेत, टीएमसीचे नेते उपस्थित आहे, त्यानंतर सोबतच बघितलं तर इथंही द्रमुक पक्षाचे देखील नेते उपस्थित आणि या सगळ्यांचं आरोप आहे की जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही आणि सोबतच ज्या पद्धतीची माहिती मिळते की साधारणतः या नीटच्या मुद्द्यावर जोपर्यंत संसदेत चर्चा होणार नाही तोपर्यंत आंदोलनाचा मार्ग सुरूच आहे। आजही जर बघितलं आपण तर संसद भवनाच्या गेट क्रमांक 1च्या पुढे आणि मकरद्वार जे नवीन संसद भवन त्याच्या मकरद्वारच्या पुढे आज जोरदार आंदोलन विरोधी पक्षाच्या वतीनं फुकवण्यात आलेलं आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि आता थेट पुण्यामध्ये जातोय। पुण्यामध्ये काँग्रेसकडून विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा निषेध करत आंदोलन करण्यात येत आहे। पुण्यातली सध्या आपण दृश्य पाहतोय तर पुण्यामध्ये काँग्रेसकडून विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचा निषेध करत आंदोलन करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज राजधानी दिल्लीमध्ये झाला त्याचा निषेध आता पुण्यामध्ये करण्यात येतोय, काय अपडेट? प्राजक्ता, काल ज्या पद्धतीनं नीटच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातल्या आंदोलनात जंतर मंतरच्या बाहेर संसदेच्या बाहेर विद्यार्थ्यांवरती लाठीमार करण्यात आलेला होता आणि त्याचा निषेध करण्यासाठी काल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं। त्यांनाही पोलिसांनी डिटेन केलेलं होतं। या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज पुणे शहर काँग्रेसनं पुण्यात राजभवन, जुनं राजभवन आणि आता अर्थात लोकभवन जे तिथं आंदोलन सकाळपासून सुरू केलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। धर्मेंद्र प्रधान राजीनामा देव, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा द्या अशा पद्धतीच्या घोषणा करत हे आंदोलन जे ते करण्यात आले। प्राजक्ता, ठीक आहे वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। तर तिकडे नागपुरात देखील काँग्रेसनं लाठीचार्जच्या निषेधार्थ आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। राजभवन परिसरात हे आंदोलन करण्यात आले। काँग्रेसकडून नागपुरात देखील आंदोलन करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। नागपुरातली ही दृश्य जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येते। राजभवन परिसरात हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय।